तर मित्रांनो, परत तुमच्याकरिता घेऊन आलो एक डिझायनिंग ट्युटोरियल आणि यामध्ये आपण डिझाइन करणार आहे एक हॉटेल बॅनर, ते पण प्रोफेशनल लेव्हल. त्या अगोदर मी प्रथमेश सावळे आणि स्वागत आहे तुमचं सावळे क्रिएटिव्ह लॅब या माझ्या YouTube चॅनलवर. येथे मी तुम्हाला ग्राफिक डिझाइन रिलेटेड नवीन कन्सेप्ट, टूल्स आणि प्रोफेशनल टिप्स रेग्युलर शेअर करत असतो. म्हणून जर तुम्हाला परफेक्ट ग्राफिक डिझायनिंग शिकायची असेल, तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला करूया मग डिझायनिंगला सुरुवात. तर मित्रांनो, कोरल ओपन केल्यानंतर कंट्रोल एन करून नवीन डॉक्युमेंट क्रिएट करायचं. अगोदर डॉक्युमेंटचं जे टायटल आहे ते देऊन द्यायचं. इथे मी हॉटेल बॅनर या नावाने देतो. त्यानंतर डायमेन्शन मध्ये तुम्हाला जे युनिट आहे ते इंचेस ठेवायचं आहे आणि याची ब्रीथ 8 ठेवायची आहे आणि हाईट याची 3 ठेवायची आहे. हे मी तुम्हाला सॅम्पल म्हणून साईज सांगितली आहे. तुम्हाला जशी सुटेबल साईज आहे, म्हणजे तुम्हाला जसं क्लायंट साईज सांगणार आहे त्यानुसार तुम्हाला ते डिझाईन करायची आहे आणि साईज घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपण इथे 8x3 साईज घेतली आणि डायरेक्ट ओके केलं. ओके केल्यानंतर अशा समोर आपल्यासमोर 8x3चं एक पेज ओपन होईल. पेज ओपन झाल्यानंतर काय करायचं आता, इथे तुम्हाला झूम लेवल दिसते, या झूम लेवलवरती यायचं आणि टू ब्रीथ यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा पेज प्रॉपर सेट होऊन जाईल. त्यानंतर आता काय करायचं, आपल्याला डिझाईन करायची आहे. तर कंट्रोल आय करायचं. कंट्रोल आय केल्यानंतर अगोदर जी मी तुम्हाला डिझाईन देईल ती डिझाईन अगोदर यामध्ये काय करायची, इम्पोर्ट करून घ्यायची, कारण यामध्ये आपल्याला सेम कलर यावरती घ्यायचे आहे. तर आता काय करू, आपण रेक्टँगल टूलवरती येऊ आणि डबल क्लिक करू. डबल टॅप केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे यावरती जे पेज आहे तुमचं त्यावरती रेक्टँगल येऊन जाईल. रेक्टँगल आल्यानंतर त्याला सिलेक्ट करू द्यायचं. त्यानंतर काय करायचं, इथे आय ड्रॉपर वरती क्लिक करायचं आहे आणि हा जो कलर दिसतो यावरती येऊन असं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला कलर पॅलेट मध्ये तो कलर इथे आलेला दिसतो आणि त्यावरती क्लिक करायचा आहे. तर तो पूर्ण आपल्या पेजवरती असा एक कलर येऊन जाईल. कलर आल्यानंतर आता काय करू, आपण याला पण एक आउटलाईन देऊन देऊ. आउटलाईन देण्यासाठी जो आपल्याला गोल्डन कलर दिसतो त्या गोल्डन कलर वरती यायचं. तुम्ही कलर पॅलेट मधून पण गोल्डन कलर सर्च करू शकता, पाहू शकता. तर मी या गोल्डन कलर वरती आलो आणि अशा प्रकारे राईट क्लिक केलं. त्याची बॉर्डर आहे आपली, जी आउटलाईन आहे तशी आपल्याला गोल्डन कलरची झालेली दिसते. आता काय करायचं आहे, आपल्याला अगोदर जे शेप दिसतात तुम्हाला अशा प्रकारे पूर्ण आपण शेप ड्रॉ करू आणि त्यानंतर बाकीचा डिझायनिंगचा पार्ट पाहू. तर अगोदर काय करतो मी, इथे परत रेक्टँगल घेतो आणि अशा प्रकारे काय करू, आपण एक रेक्टँगल ड्रॉ करू आणि यामध्ये व्हाईट कलर आपण फिल करू. मी परत कलर पॅलेट इथून ओपन केलं आणि अशा प्रकारे आपण व्हाईट कलर फिल केला. व्हाईट कलर फिल केल्यानंतर याची जी आउटलाईन आहे ते आपल्याला या ऑप्शनवरती यायचं आहे आणि माऊसला राईट क्लिक करायचं आहे, ते रिमूव्ह होऊन जाईल. आणि त्यानंतर आता काय करायचं, आपल्याला जो हा शेप आहे तो पण ड्रॉ करायचा आहे. आपण काय करू, कंट्रोल डी करून याचाच डुप्लिकेट करू आणि अशा प्रकारे इथे घेऊन येऊ. आणि त्यानंतर यामध्ये हा कलर द्यायचा असेल तर परत आयड्रॉपर या आयड्रॉपर वरती यायचं आणि अशा प्रकारे तो कलर पुट करायचा आणि या ऑब्जेक्टला सिलेक्ट करून त्यामध्ये तो असा फिल करून द्यायचा. फिल केल्यानंतर आता काय करायचं, आपल्याला थोडी याची साईज अशा प्रकारे वाढवून घ्यायची आणि साईज वाढवल्यानंतर इथे शेप टूल वरती क्लिक करायचं आणि त्यानंतर कंट्रोल क्यू करायचा आहे, म्हणजे ऑब्जेक्ट आपल्याला कर्व करायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला इथे नोड शो केले जातील. आता जो खालचा नोड आहे या नोडला काय करायचं, क्लिक करायचं आणि थोडं याला अशा प्रकारे ड्रॅग करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला याला ड्रॅग करायचं आहे, ऍडजस्ट करायचं आहे. ऍडजस्ट केल्यानंतर आता काय करू, आपण एक इकडला शेप दिसते आपल्याला हा येलो कलरचा, तो पण आपण शेप इथे क्रिएट करू. तर याला मी थोडासा साईडने घेतो आणि त्यानंतर मी काय केलं, इथे इलिप्स टूल वरती क्लिक केलं. इलिप्स टूल वरती क्लिक केल्यानंतर आपण काय करू, कंट्रोल प्रेस करून एक परफेक्ट इलिप्स ड्रॉ करू. अशा प्रकारे एक इलिप्स ड्रॉ करू आणि त्यामध्ये जो कलर दिसतो आपल्याला हा, तो आपण अशा प्रकारे इथून आय ड्रॉपरने क्लिक करू आणि यामध्ये असा कलर तो फिल करू. आणि याची जी आउटलाईन आहे आपल्याला रिमूव्ह करायची असेल तर या ऑप्शनने पण आपण रिमूव्ह करू शकतो. यावरती यायचं आणि नन वरती क्लिक करायचं, ती आउटलाईन तुमची रिमूव्ह होऊन जाईल. त्यानंतर आता काय करायचं, आपल्याला शेपला आपल्याला या पेजवरती बरोबर ऍडजस्ट करायचं आहे. अशा प्रकारे आपण याला काय करू, ऍडजस्ट करू आणि थोडी काय करू, याची आपण आणखी साईज वाढवून देऊ, म्हणजे जे तुम्हाला इथे स्पेस दिसत आहे हे इथे सुटायला नको, इथे इथे. आणि याला प्रॉपर ऍडजस्ट करून घ्यायचं आहे. ऍडजस्ट केल्यानंतर परत काय करायचं आहे, तुम्हाला आता रेक्टँगल टूलवरती डबल क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे एक रेक्टँगल येईल. रेक्टँगल आल्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला कंट्रोल प्लस होम प्रेस करायचा आहे. कंट्रोल प्रेस होम. त्याने काय होईल, त्याकरिता अगोदर तुम्हाला जी नमलॉक आहे ते अशा प्रकारे अनलॉक करावी लागेल. त्यानंतर कंट्रोल प्लस होम केला तर काय होईल, तो तुमचा जो ऑब्जेक्ट आहे तो अशा प्रकारे जी आउटलाईन आहे, जी बॉर्डर आहे, त्या अशा प्रकारे वर येईल. वर आता याचा कोणतं काम आहे, आपल्याला आपल्याला जो हा पार्ट आहे हा कट करायचा आहे, ज्याचा आपल्याला अनवांटेड पार्ट. तर आपण काय करू, आता या शेपला आपण वरती क्लिक करू आणि त्यानंतर इथून क्रॉप टूल वरती क्लिक करू आणि अशा प्रकारे जेव्हा आपण या लाईन वरती येतो अशा प्रकारे लाईन वरती यायचं आणि प्रॉपर ही तुम्हाला जी ब्लॅक लाईन दिसते यावरती येऊन असं सोडून द्यायचं आणि क्रॉप वरती क्लिक करायचं. तर प्रॉपर अशा प्रकारे आपल्याला क्रॉप झालेला दिसतो. आता क्रॉप झाल्यानंतर आता काय करायचं, आपल्याला जी बॉर्डर आहे
ते आपण डिलीट करून टाकू, कारण आपल्याला त्याचं काम नाही आहे. आता काय करायचं आपल्याला, हे शेप आहेत हे पण ड्रॉ करायचे आहे. तर आपण काय करू, परत रेक्टँगल टूलवरती क्लिक करू आणि कंट्रोल प्रेस करून एक आपण परफेक्ट असा रेक्टँगल इथे ड्रॉ करू. रेक्टँगल ड्रॉ केल्यानंतर यामध्ये काय करायचं, आता परत तुम्हाला व्हाईट कलर फिल करायचा आहे. व्हाईट कलर फिल केला आणि याची आउटलाईन काय केली आपण, इथून रिमूव्ह केली. रिमूव्ह केल्यानंतर आता काय करायचं आपल्याला, याला काय करायचं, थोडं रोटेट करायचं आहे. रोटेट करण्यासाठी यावरती परत एक वेळा क्लिक करायचं. अशा प्रकारे रोटेटिंग हँडल येते आणि कंट्रोल प्रेस करून काय करायचं, याला अशा प्रकारे रोटेट करायचं, म्हणजे तो आपल्याला प्रॉपर इथे रोटेट झालेला दिसतो. अशा प्रकारे तो रोटेट होईल. आता रोटेट झाल्यानंतर काय करायचं, याला बरोबर असं ऍडजस्ट करून घ्यायचं. इथे ऍडजस्ट करून घ्यायचं आणि त्यानंतर काय करायचं, आता आपल्याला या पॉइंट वरती यायचं हँडल वरती आणि कंट्रोल प्रेस करून अशा प्रकारे इकडे येऊन सोडून द्यायचा आणि बरोबर याला, म्हणजे तो डुप्लिकेट होऊन जाईल. अशा प्रकारे तुम्ही मॅन्युअली पण अशा प्रकारे ऍडजस्ट करू शकता. कंट्रोल डी केला तर डुप्लिकेट करून पण आपण याला बरोबर ऍडजस्ट करू शकतो. फक्त ज्याची अलाइनमेंट आहे ते प्रॉपर आपण चेक करायची. तर अशा प्रकारे हे, त्यानंतर आता काय करायचं आपल्याला, परत मी कंट्रोल डी केल्यानंतर याला या साईडनं आणलं. हे मी तुम्हाला सिंपल सांगित आहे, की जर आपल्याला जर ते म्हणजे या कॉर्नरवरती क्लिक करून जर आपल्याला जमत नसेल, तर आपण कंट्रोल डी करून पण डुप्लिकेट करून पण याला बरोबर अशा प्रकारे ऍडजस्ट करू शकतो. आणि यामधली जी स्पेसिंग आहे ते पण प्रॉपर ऍडजस्ट करून घ्यायची. अशा प्रकारे आपण हे प्रॉपर ऍडजस्टमेंट केली आहे. त्यानंतर आता काय करायचं आपल्याला, याची आपण काय करू, थोडीशी साईज वाढवू, कारण यामध्ये जास्त साईज दिसत आहे आपल्याला. त्यामुळे आपण काय करायचं, पूर्ण ऑब्जेक्ट सिलेक्ट करायची आणि शिफ्ट प्रेस करून अशा प्रकारे याची काय करायची, साईज वाढवून घ्यायची. अशा प्रकारे काय करायची, याची साईज वाढवून घ्यायची. आता साईज वाढल्यानंतर आता काय करायचं आपल्याला, हे जो तुम्हाला व्हाईट कलरचा जो ऑब्जेक्ट दिसत आहे याच्या खाली पण आपण अशा प्रकारे स्क्वेअर घेतलेला आहे. तर आपण काय करू, याचाच कंट्रोल डी करू आणि त्यामध्ये परत तो तुम्हाला रिसेंट कलर मध्ये इथे कलर दिसून देईल. अशा प्रकारे कलर घेऊ आणि जो याला काय करू, आता जो मागचा ऑब्जेक्ट आहे व्हाईट कलरचा, त्याला या ऑप्शन वरती क्लिक करू आणि ब्रिंग टू फ्रंट करू. अशा प्रकारे फ्रंट येईल. आणि त्यानंतर या जो आपण ब्राऊन कलरचा ऑब्जेक्ट आहे, याला तुम्हाला प्रॉपर अशा प्रकारे ऍडजस्ट करून घ्यायचा आहे याच्या मागे. आणि जेव्हा ऍडजस्ट कराल त्यानंतर काय करायचं आहे, शिफ्ट प्रेस करून या ऑब्जेक्टला पण सिलेक्ट करायचं आहे आणि सी प्रेस करायचं आहे, म्हणजे तो सेंटरमध्ये प्रॉपर अलाइन होईल. सेंटरमध्ये अलाइन झाल्यानंतर परत काय करायचं आहे, किंवा आपण काय करूयात, मी कंट्रोल झेड केलं, कंट्रोल डी करून डुप्लिकेट केला. आता यामध्ये पण आपल्याला लागेल तर आपण त्याचा डायरेक्ट डुप्लिकेट करू आणि यामध्ये पण बरोबर ऍडजस्ट करून घेऊ. आणि याला काय करू, आपण थोडं याला बॅक करायचं आहे. तर जी मागची लेअर आहे त्याला काय करू, आपण बिंग टू फ्रंट करू अशा प्रकारे. आणि याला पण परत आपण ऍडजस्ट करू, कारण मी त्याचा डुप्लिकेट केला नव्हता, त्यामुळे आपल्याला याला थोडं ऍडजस्टमेंट परत करावी लागली अशा प्रकारे. त्यानंतर याला पण आपल्याला या शेपवरती करायचं आहे. तर मी परत कंट्रोल डी करतो फास्टमध्ये, यामध्ये असा कलर फिल करतो आणि त्यानंतर याला पण आपण काय करू, अगोदर याला व्हाईट कलरला आपण बिंग टू फ्रंट मध्ये आणू आणि त्यानंतर याला प्रॉपर ऍडजस्टमेंट करून घेऊ. अशा प्रकारे प्रॉपर ऍडजस्टमेंट तुम्हाला करून घ्यायचे. नोट चेक करायचे प्रॉपर, नोटवरती नोट अशा प्रकारे हे आले पाहिजे एका लाईन मध्ये. अशा प्रकारे इथे आपली ही डिझाईन तयार झाली आहे. त्यानंतर आता काय करायचं आपल्याला, ही जी आहे हे पण डिझाईन करायची आहे. त्याकरिता आपण काय करू, परत रेक्टँगल टूलवरती क्लिक करू आणि अशा प्रकारे काय करू, एक रेक्टँगल ड्रॉ करू छोट्या साईज मध्ये. आणि यामध्ये परत व्हाईट कलर फिल करू आणि याची आउटलाईन आपण या ऑप्शन वरती येऊन माऊसला राईट क्लिक करून पण रिमूव्ह करू शकतो, किंवा इथून पण आपण इथून रिमूव्ह करू शकतो. अशा प्रकारे केल्यानंतर आता काय करायचं आपल्याला, ट्रान्सपरन्सी टूलवरती यायचं आहे आणि याची ट्रान्सपरन्सी काय करायची आपल्याला, अशा प्रकारे या साईडने ड्रॅग करायचं आणि याची ट्रान्सपरन्सी कमी करायची. अशा प्रकारे ट्रान्सपरन्सी कमी केल्यानंतर याची काय करायची, कंट्रोल डी करून डुप्लिकेट करून घ्यायचा आणि याला पण अशा प्रकारे इथे ऍडजस्ट करून घ्यायचं. ओके, त्यानंतर दोघांना सिलेक्ट करायचं आणि या पॉइंट वरती यायचं हँडल वरती आणि कंट्रोल प्रेस करून अशा प्रकारे याचा राईट क्लिक करून याचा डुप्लिकेट होऊन जाईल. आणि त्यानंतर याला पण काय करायचं, ऍडजस्ट करून घ्यायचं या साईडने. अशा प्रकारे ऍडजस्ट करून घ्यायचं. आणि जर तुम्हाला याची साईज वाढवायची असेल तर याला आपण काय करू, दोघांना परत सिलेक्ट करू. सिलेक्ट केल्यानंतर शिफ्ट प्रेस करायचं आणि अशी साईज याची वाढवून घ्यायची. अशा प्रकारे आपण काय केली, याची साईज वाढवून दिली. आणि याला काय करू, आपण परत ऑब्जेक्टला सिलेक्ट करू या लाईन्सला आणि अशा प्रकारे याला प्रॉपर ऍडजस्टमेंट याची करून घेऊ. कंट्रोल प्रेस करून ठेवायचं आणि बरोबर याला ऍडजस्टमेंट अशी करून घ्यायची. अशा प्रकारे ऍडजस्ट झालं. त्यानंतर आता काय करायचं आपल्याला, परत रेक्टँगल टूलवरती यायचं आहे आणि अशा प्रकारे एक रेक्टँगल ड्रॉ करायचा आहे. रेक्टँगल ड्रॉ केल्यानंतर आता यामध्ये काय करायचं आहे, तुम्हाला व्हाईट कलर फिल करायचा आहे. आउटलाईन परत याची काय करायची आहे, रिमूव्ह करायची आहे. आणि त्यानंतर शेप टूलवरती क्लिक करायचं आहे आणि याचे जे कॉर्नर आहे याचे राऊंडेड करून टाकायचे. अशा प्रकारे राऊंडेड केले.
आणि त्यानंतर आता काय करायचं, याला बरोबर यावरती ऍडजस्टमेंट करायचं आहे. तर अगोदर काय करू, हे जे दोन आपण केलेले आहेत त्याला कंट्रोल जी करून आपण ग्रुप करू आणि त्यानंतर याला सिलेक्ट करू आणि शिफ्ट प्रेस करून याला सिलेक्ट करू आणि सी प्रेस करू. सॉरी, सी ने ई प्रेस करू, तर बरोबर ते अलाईन होऊन जाईल. अशा प्रकारे अलाईन झाल्यानंतर आता काय करायचं, आपल्याला याला सिलेक्ट करायचं आहे आणि शिफ्ट प्रेस करून याची साईज अशा प्रकारे थोडी कमी करून टाकायची आहे आणि माऊसला राईट क्लिक करून डुप्लिकेट होईल. तर तुम्हाला पण तो व्हाईट कलर मध्ये दिसतो, याचा कलर आपल्याला अशा प्रकारे कलरवरती क्लिक करून चेंज करता येतो. अशा प्रकारे ते पण आपला शेप इथे तयार झालाय. त्यानंतर आता काय करायचं, आपल्याला बाकीची डिझायनिंग करायची आहे. आता इथे आपले पूर्ण शेप रेडी झालेले आहे. तर आता काय करू, आपण कंट्रोल आय करून इमेजमध्ये फास्टमध्ये फटाफट आपण यामध्ये इम्पोर्ट करून घेऊ. तर अगोदर हे थाली दिसते तुम्हाला, तर हे थाली काय करू, आपण अशा प्रकारे ड्रॅग करू आणि सर्व मटेरियल आणि फंडची लिंक तुम्हाला टेलिग्राम वरती मिळून जाईल. त्याला कोणताच प्रकारचा पासवर्ड राहणार नाही, तर तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. अशा प्रकारे याला काय करायचं, बरोबर ऍडजस्ट करून घ्यायचं आहे आणि याची साईज काय करायची आहे, थोडी वाढवून घ्यायची आहे. जशी तुम्हाला साईड ऍडजस्टमेंट करता येईल तशा प्रकारे त्याची ऍडजस्टमेंट प्रॉपर करून घ्यायची. याची साईज थोडी जास्त झाली, आपण काय करू, याची शिफ्ट प्रेस करू आणि थोडी याची साईज काय करू, अशा प्रकारे कमी करू. आता मी अशा प्रकारे साईज कमी केली. त्यानंतर आता काय करायचं, याला आपल्याला क्रॉप करायचं आहे. परत क्रॉप टूल वरती यायचं आणि इथून अशा प्रकारे याला काय करायचं, बरोबर क्रॉप करून घ्यायचं आणि क्रॉप वरती क्लिक करायचं. सॉरी, ते बरोबर आपला क्रॉप झाला नाही. याला काय करू, आपण परत अशा प्रकारे क्रॉप करून घेऊ त्या बॉर्डर वरती आणि क्रॉप वरती क्लिक करू, तर ते क्रॉप होऊन जाईल. आता क्रॉप झाल्यानंतर हे जे शेप आहेत ते आपल्याला इथे हाईड झालेले आहेत. आपण काय करू, याला अशा प्रकारे ड्रॅग करू आणि कंट्रोल प्लस होम करून याला ब्रिंग टू फ्रंट करू. अशा प्रकारे त्याकरिता तुम्हाला सांगितलं असं, आम्ही नमलॉक तुमची अनलॉक असायला पाहिजे. त्यानंतर आता यामध्ये पण आपल्याला काही जे शेप आहेत त्यामध्ये पण आपल्याला जे प्लेट आहेत त्याचे पण पीएनजी ऍड करायचे आहे. तर आपण परत काय करू, या इमेजला आपण इथे इम्पोर्ट करू. अशा प्रकारे इम्पोर्ट केलं. त्यानंतर यावरती राईट क्लिक करायचं आहे तुम्हाला इमेजवरती आणि पॉवर क्लिप इनसाइड यावरती क्लिक करून अशा प्रकारे यामध्ये तुम्हाला पॉवर क्लिप करायची आहे आणि त्यानंतर एडिट वरती क्लिक करून याला क्लिक करायचं आहे परत आणि शिफ्ट प्रेस करून याची काय करायची, तुम्हाला थोडी साईज अशी कमी करायची आहे. म्हणजे जी तुमची प्लेट आहे ते या ऑब्जेक्टच्या बाहेर जायला नको. परत यावरती फिनिश वरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे त्यानंतर कंट्रोल आय करून बाकीचे पण आपण अशाच प्रकारे इम्पोर्ट करू. तर मी थोडा व्हिडिओला फास्ट करतो आणि तुम्हाला करून दाखवतो. अशा प्रकारे मी यामध्ये पॉवर क्लिक केलं. तर मित्रांनो, इथे आपण अशा प्रकारे यामध्ये जे पीएनजी इमेजेस आहेत ते आपण अशा प्रकारे ऍड केले. आता आपल्याला टेक्स्ट वरती काम करायचं आहे. तर टेक्स्ट वरती काम करण्यासाठी अगोदर काय करावं लागेल, इथे मी जो टेक्स्ट यूज केला आहे म्हणजे जे माझं तुम्हाला नाव दिसत आहे यामध्ये आपण श्रीचा फंट यूज केलेला आहे. तर श्रीचा फंट कसा यूज करायचा, तर तुम्हाला तो डिस्क्रिप्शन मध्ये सॉरी टेलिग्राम मध्ये फंट मिळूनच जाईल. त्याचबरोबर काय करायचं आहे, ही एक तुम्हाला वेबसाईट मिळते जी आहे हिंदी फंट कन्व्हर्टर. ही वेबसाईट ओपन करायची, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. या जी सेकंड ऑप्शन दिसते यामध्ये तुम्हाला तुमचं नाव टाईप करायचं आहे आणि त्यानंतर कन्वर्ट टू श्रीदेव यावरती क्लिक करून जो युनिकॉर्न जनरेट होईल तुम्हाला काय करायचं, इथे कॉपी करायचं आहे आणि कॉपी केल्यानंतर काय करायचं, आपल्या डिझाईन मध्ये इथे पेस्ट करायचं आहे. पेस्ट कसा करायचा आहे, मी ती डायरेक्ट काही तुम्हाला आता पेस्ट करतो. कंट्रोल सी केलं मी आणि यामध्ये काय करतो, मी डायरेक्ट आपण काय करू, डायरेक्ट यामध्ये काय करू, पेस्ट करू. अशा प्रकारे पेस्ट केला आणि यामध्ये मी तुम्हाला सांगितलंय श्री 3690 हा पण आपण वापरलेला आहे. जशी मी स्टेप सांगितली तशा प्रकारे युनिकोड जनरेट करायचा आणि त्यानंतर त्याला काय करायचं, सिलेक्ट करायचं म्हणजे तो इंग्लिशमध्ये येईल आणि इथून तो फंट देऊन द्यायचा आणि त्यानंतर आता करायचं आहे कंट्रोल F11 प्रेस करायचं आहे. कंट्रोल F11 प्रेस केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे जे क्लिप नावाचं डॉकर ओपन होईल. इथे तुम्हाला फंट लिस्ट मध्ये सर्च करायचं आहे इन्फिनिटी 39. इन्फिनिटी 39 सर्च केल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे, यामध्ये अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण मराठी जे फंट आहे ते येऊन जातील. यामध्ये तुमच्या हॉटेलचं जे नाव असेल ते तुम्हाला टाईप करायचं आहे. तर मी काय करतो, डायरेक्ट इथून पुट करतो. तुम्हाला तिथून डायरेक्ट एक एक लेटर घेऊन डबल टॅप करून करायचं आहे आणि त्यानंतर आता काय करू, आपण डायरेक्ट मी यामध्ये काय केलं ते पेस्ट केलं.
सिमिलर आता मी तुम्हाला एका क्लास व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे की कशा प्रकारे आपण इन्फिनिटी फंडचा यूज करू शकतो. तर अशा प्रकारे आपण ही इन्फिनिटी फंड समजा आपण इथे घेतली आणि त्यानंतर आता काय केलं आहे मी, याचा कलर व्हाईट दिलाय, फक्त त्याची साईज स्मॉल केली आहे. पण यामध्ये आपण एक टेक्स्चर अप्लाय केलाय. तर आता टेक्स्चर कसं अप्लाय केलं, तुम्हाला काय करायचं, याची साईज वाढवायची आहे. साईज वाढवल्यानंतर इथे इफेक्ट वरती यायचं आहे. इफेक्ट वरती आल्यानंतर टेक्स्चर वरती जायचं आहे आणि इथे कॅनव्हास वरती क्लिक करायचं आहे. जेव्हा तुम्ही कॅनव्हास वरती क्लिक करता तर तुमच्यासमोर अशा प्रकारचं, सॉरी एक मिनिट हा, आपण काय करू, याला परत थोडी साईज आहे याची वाढू. जे तुम्हाला अशा प्रकारे लाईन दिसत आहे, अशा प्रकारे त्यामध्ये टेक्स्चर अप्लाय होऊन जाईल. परत इफेक्ट वरती जायचं आणि टेक्स्चर वरती क्लिक करायचं आणि कॅनव्हास वरती क्लिक करून थोडीशी काय करायची, याची जी ऍडजस्टमेंट आहे ते एक्स ऑफसेट वगैरे थोडीशी ऍडजस्टमेंट करायची आणि इथे ओके करून द्यायचं. त्यामध्ये तो इफेक्ट आपला ऍड होऊन जाईल. इफेक्ट ऍड झाल्यानंतर तुम्हाला आता काय करायचंय, आता आपल्याला बाकीचे टेक्स्ट पण टाईप करायचे. तर मी काय करतो, इथून डायरेक्ट आपण काय करू, इथून मी डायरेक्ट कॉपी करून घेतो. त्याला काय करतो, कंट्रोल सी केलं आणि यामध्ये आपण काय करू, त्याला पेस्ट करून टाकू. पेस्ट केल्यानंतर याची थोडी मी साईज कमी करतो आणि यामध्ये मी कोणता फंड वापरला आहे, टेको हा फंड वापरलेला आहे. आणि टेकोसाठी तुम्हाला कोणत्याच युनिकोडची गरज पडणार नाही. म्हणजे या वेबसाईटवरती जा आणि युनिकोड जनरेट करा, त्या प्रकारचं तुम्हाला कोणतंच काम करावं लागेल नाही. डायरेक्ट काय करावं लागेल, इथे तुम्हाला मराठी टाईप करायचं आणि फंड लिस्ट मधून इथून तुम्हाला डायरेक्ट त्याला टेको देऊन द्यायचा आहे. आणि त्याचबरोबर काय करायचंय, कंट्रोल डी करून याचं डुप्लिकेट करायचंय आणि यामध्ये परत तोच फंड घेऊन यायचा आहे. फक्त जे टेको फंड मध्ये याची फंड फॅमिली आपल्याला चेंज करायची आहे. टेको मध्ये यायचं आहे आणि याला सेमी बोल्ड हा पण देऊन द्यायचा आहे. सेमी बोल्ड दिल्यानंतर थोडा हा बोल्ड होऊन जाईल. त्यानंतर याला काय करायचं आहे, परत जे व्हेज आणि नॉन व्हेज आहे हे टेक्स्ट तुम्हाला इथे टाईप करायचं आणि त्यावरती आणि प्रॉपर तुम्हाला अशा प्रकारे ते ऍडजस्टमेंट करून घ्यायचं आहे. ऍडजस्टमेंट करण्यासाठी याला क्लिक करायचं आणि मागचं जे शेप आहे त्यावरती शिफ्ट प्रेस करून सिलेक्ट करायचं आणि सी आणि ई प्रेस करायचं, म्हणजे ते प्रॉपर तुम्हाला अलाइनमेंट झालेलं दिसेल. त्यानंतर कंट्रोल आय करायचं. कंट्रोल आय केल्यानंतर आता काय करायचं, हा ऍड्रेसचा आयकॉन आहे, हा ऍड्रेसचा आयकॉन इथे इम्पोर्ट करून घ्यायचा आणि याची थोडी आपण काय करू, थोडी साईज याची ऍडजस्ट करू आणि अशा प्रकारे याला ऍडजस्ट करू. ऍडजस्ट केल्यानंतर परत जो फॉन्ट आहे टेकोचा तो फॉन्ट कंट्रोल डी करून डुप्लिकेट करायचा आणि अशा प्रकारे इथे येऊन घेऊन यायचा आणि यामध्ये काय करायचा, ब्लॅक कलरचा फिल करायचा आणि इथे तुमचा काय करायचा, पूर्ण ऍड्रेस जो आहे तो प्रॉपर इथे टाकून द्यायचा. तर अशा प्रकारे आपली इथे डिझाईन आय थिंक पूर्ण कम्प्लीट झालेली आहे. यामध्ये काही बाकी नाही आहे. आणि यामध्ये तुम्हाला काही टिप्स सांगतो मी. जेव्हा तुम्ही कोणतेही डिझाईन कराल त्यामध्ये जे कलर आहे, आता यामध्ये किती कलर घेतले आपण, वन, दुसरा व्हाईट, तिसरा ब्लॅक आणि मॅक्झिमम आपण 3 कलर घेतले. व्हाईट कलर तर आपण कोणत्याही डिझाईनमध्ये ऑलमोस्ट असते. म्हणून कोणती डिझाईन कराल तर त्यामध्ये 2 किंवा 3च कलर घ्यावे. आणि जर तुम्हाला कलर प्रॉपर चॉईस करता येत नसेल तर कलर पॅलेट नावाची एक वेबसाईट आहे. त्यावरती जाऊन तुम्हाला मॅचिंग कलर, म्हणजे हा जो ब्राऊन कलर आहे याच्या रिलेटेड तुम्हाला जो कलर मिळतो तो त्या वेबसाईटवरून तुम्हाला बरोबर कॉम्बिनेशन पाहता येते. आणि त्याचबरोबर यावरती जो कशा प्रकारे फंड वापरायचे त्याकरिता पण मी एक स्पेशल तुम्हाला व्हिडिओ घेऊन येईल. आणि मॅक्झिमम जे फंड आहे डिझाईनमध्ये ते 2 आणि 3 वापरायचे, म्हणजे 2-3 कलर आणि 2-3 फंड. त्यामुळे तुमची डिझाईन एक प्रोफेशनल लेवल दिसेल. आणि डिझाईन तुमची जी आहे ते क्लीन ठेवायची, म्हणजे यामध्ये जास्त काही तुमचं डेकोरेशनचं काम करायचं नाही. आता ही डिझाईन मी बनवलेली आहे, हे तुम्हाला सॉफ्ट आणि पूर्ण प्रॉपर क्लीन डिझाईन दिसत आहे. तर अशा प्रकारे आपण इथे हॉटेल बॅनरची डिझाईन तयार केलेली आहे. आणि अशाच प्रकारच्या डिझाईन शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये.